ओम शांती. सात्विक पक्वान्नमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आपला एका पराठ्याचा आहे. व्हेज पराठाही म्हणू शकतो किंवा कॉर्न पराठाही म्हणू शकतो. हल्लीची मुलं ही लहान असोत मोठी असोत, शाळेमध्ये डब्यामध्ये त्यांना पोळी भाजी दिली की ती नाक मुरडतात, डब्बा तसाच वापस येतो. मग एक सुगरण आणि कुशल आई मुलांना पोळी भाजीच देते, पण ती वेगळ्या पद्धतीने. आणि असाच एक पोळी भाजीचा ऑप्शन या ठिकाणी या व्हिडिओ मधून मी घेऊन आलेली आहे, ते पाहूया. आपल्या घरामध्ये असलेल्या सामानापासूनच हा पराठा आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक मकाचं कणीस. हे कणीस मधुमक्काचं आहे आणि घेतलेलं आहे पत्ता कोबी. मक्याचं कणीस हे खूप कोवळं असल्यामुळं मी ते सोलण्याने सोलून घेतलं. आपण किसणीने किसून देखील घेऊ शकता. मकाचं कणीस थोडस निव्वळ असल्यास ते आपण मिक्सर मधून काढू शकतो, पण मला तसं काही काम पडलेलं नाही. आणि पत्ता कोबी घेतलेला आहे बारीक चिरून थोडासा, आणि गाजरही घेतलेला आहे. 1 इंच आल्याचा तुकडाही किसून घ्यायचा. बस, जास्त काहीही सामान लागत नाही, पण मुलं हे नक्कीच आवडीनं खातील. एक पॅन घेतला, त्यामध्ये तेल टाकलं आणि जिरे फुलवली. जिरे फुलली की आपलं जे काही सामान आहे, मक्याचा कीस, गाजराचा कीस आणि पत्ता कोबी, आल्याचा कीस, हे टाकून घेतलं. 4-5 काळ्या मिऱ्यांची पूड केलेली आहे आणि ती देखील घातलेली आहे. थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं. लहान मुलांना बनवत असल्यास तिखटाचं प्रमाण कमीच ठेवायचं. चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर घातलेला आहे. यामुळे पराठा अतिशय चटपटीत होतो. भाजी झालेली आहे. 2 ते 3 मिनिट वाफवायची, थंड होण्यास ठेवून द्यायची. यामध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या आपण घालू शकतो. आपण पराठ्यासाठी डो मळायचा. गव्हाचं पीठ घेतलं, आपण ज्यापासून पोळ्या बनवतो ते, आणि थोडंसं मीठ घातलं, म्हणजे चपात्या बनवण्यासाठी जो डो मळतो आपण, तोच डो आपल्याला मळून घ्यायचा या ठिकाणी. आणि हा डो माझा इथे मळून झालेला आहे. आणि पाहूयात, सारण देखील यामध्ये घालण्यासाठीच छानपैकी थंड झालेलं आहे. कणकेमधून एक थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि त्याची चपाती लाटायची. मस्त लागतात हे पराठे. आपण नेहमी पराठा बनवतो, पण हा मुलांसाठी नवीन असेल, मुलं आवडीनं खातील आणि आपण देखील आवडीनं खातो. कॉर्न असल्यामुळं ती चव खूप वेगळी लागते. छान स्वीट कॉर्न असल्यामुळं ती स्वीटही लागते, तिखटही लागते, आंबटही आहे, म्हणजे चटपटीत असं हा पराठा बनतो. अशा पद्धतीनं पोळी लाटून घ्यायची आणि मध्यभागी 2 ते 3 चमचे आपल्याला जेवढं सारण घालायचे तेवढं केलेली भाजी घालून घ्यायची. मस्त झालेलं आहे. आता ह्याला फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. आपण मुलांना पोळी भाजी देतो, पण पोळीच्या फॉर्म मध्ये द्यायची नाही. तर या पद्धतीनं पहिल्यांदा अशा 4 वेळेस 4 बाजू आपण फोल्ड करून घ्यायच्या आणि आता हा पराठा कोरडं पीठ टाकून छानपैकी लाटून घ्यायचा. जास्त पातळही लाटायचा नाही, कारण जास्त पातळ लाटल्यास त्यातलं सारण पोळी फाटून बाहेर येऊ शकतं. आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि असेच नवनवीन चटपटीत आणि झटपटीत मेनू बनवण्याचे व्हिडिओ पाहता येतील. या ठिकाणी पराठा झालेला आहे. तवा देखील तापलेला आहे, पण तवा थोडासा जास्तच तापलेला आहे. दोन्ही बाजूने तेल लावून हा पराठा मस्तपैकी भाजून घ्या. तुमच्याकडे लोणी असल्यास हे लोणी घातल्यास अजूनही सोन्याहून पिवळं होईल, किंवा तूप घाला. शेवटी काय, आपल्याला काही ना काही हेल्दी खायचं आणि मुलांना हेल्दी खाऊ घालायचं आहे. मस्त भाजून झालेला आहे पराठा. आणि हो, आता महत्वाची टिप्स म्हणजे तवा खूप तापलेला आहे, त्यावेळेस काय केलं पाहिजे, पुढचा पराठा भाजायला टाकण्याआधी तव्यावर थंड पाणी टाका आणि हे पाणी काढून टाका, म्हणजे तुमचा पराठा करपणार नाही. तव्याचं तापमान व्यवस्थित होईल. आणि पाहू शकता हा पराठा देखील किती मस्त झालेला आहे. हे सगळे पराठे माझे बनवून झालेत. टमाटम फुगलेले मऊसूत पराठे
तयार आहेत. तुम्हालाही नक्कीच आवडतील. तुम्ही देखील नक्कीच करून पहा, मुलांना खाऊ घाला, तुम्हीही खा. आणि जाता जाता थोडासाही आवडला असल्यास व्हिडिओ एक लाईक द्या, माझाही उत्साह वाढेल. आणि पाहू शकता किती मऊसूत झालेला आहे हा पराठा. खाण्यासाठी चिंचेची चटणी घ्या, दही घ्या किंवा केचप घ्या. आणि आपल्याकडे काहीच ऑप्शन नसेल ना, तर हा पराठा मी म्हणते असाच खायचा, खूप स्वादिष्ट लागतो. पुन्हा भेटूयात अशाच हेल्दी सात्विक मेनू सोबत. स्वस्थ रहा, मस्त रहा, सात्विक पक्वान्न चॅनल पाहत रहा.